पत्नीस 4.25 लाख रुपये पोटगी देण्याचा कोर्टाचा आदेश। सोलापूर प्रतिनिधी। पतीने पत्नीचा कौटुंबिक छळ व हिंसाचार करून माहेरी पाठवून दिल्याप्रकरणी सोलापूर येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी SP पाटील यांनी पतीने पत्नीस 4.25 लाख रुपये पोटगी देण्याचा आदेश केलेला आहे। अक्कलकोट रोड सोलापूर येथे राहणारे मधुकर, पतीचे बदललेले नाव वय 40, यांचा विवाह नीता वय 35 बदललेले नाव यांच्याशी सन 2007 मध्ये सोलापूर येथे झाला। लग्नानंतर महेश हा मुलगा जन्मला। लग्नानंतर पतीस वाईट व्यसन व दुसऱ्या परस्त्रीशी अनैतिक संबंधाचा नाद लागला। याबाबत पतीस अनेक वेळा समजावून सांगायचा प्रयत्न केला असता उलट तोच पत्नीस मारहाण शिवीगाळ करू लागला। त्यामुळे 2014 मध्ये पत्नीने मुलगा महेश यास घेऊन पतीच्या छळास कंटाळून माहेरी राहू लागली। पत्नीने न्याय मिळण्यासाठी ॲडव्होकेट श्रीनिवास कटकूर यांच्या मार्फत सन 2018 साली केस दाखल केली। न्यायालयाने पती व पत्नी आणि इतर साक्षीदार व ॲडव्होकेट श्रीनिवास कटकूर यांचा युक्तिवाद ऐकून व ग्राह्य धरून पत्नीस 5,000 रुपये व मुलास 3,000 रुपये सन 2018 पासून ते आज पावेतोचे असे एकूण 4.25 लाख रुपये एकरकमी पोटगी व भविष्यात कायमस्वरूपी दरमहा 8,000 रुपये पतीकडून देण्यात यावेत असा आदेश न्यायाधीश SP पाटील यांनी सदर पतीस केलेला आहे। या कामी पीडित पत्नी व मुलातर्फे ॲडव्होकेट श्रीनिवास कटकूर व ॲडव्होकेट किरण कटकूर व ॲडव्होकेट आकाश आयंची यांनी काम पाहिले।